कल से गोंदिया और भंडारा जिले समेत पूरे राज्य में जिला परिषद और निजी स्कूल शुरू हो गए हैं और बड़ी संख्या में विद्यार्थी उपस्थित हुए। स्कूल प्रबंधन समिति और शिक्षकों ने पहली बार स्कूल आए विद्यार्थियों का स्वागत किया और उन्हें स्कूल में प्रवेश दिलाया। कुछ गांवों में ग्रामीणों ने बैलगाड़ी पर बच्चों का जुलूस निकाला और उन्हें स्कूल तक लाया। कुछ स्कूलों में जिलाधिकारी और विधायक महोदयानी ने खुद स्कूल जाकर विद्यार्थियों का स्वागत किया। अधिकांश स्कूलों को सजाया गया था और स्कूल आए विद्यार्थियों का फूलों से स्वागत किया गया और शिक्षकों ने भी खुशी जाहिर की है कि स्कूल में विद्यार्थी फिर से चहकने लगे हैं। हा एक नवीन उपक्रम आम्ही सुरू केला आणि मग मनात कल्पना आली की एक आगळा वेगळा काहीतरी उपक्रम घ्यावा, नवागताचं स्वागत करायचं आहे। पहिल्या दिवशी ते पोरं आपल्या शाळेमध्ये येत आहेत, नवीन आहेत, त्यांना शाळा म्हणजे काय हे अजून कळलेलं नाही आणि म्हणून त्यांचं एक जसं आपल्या घरामध्ये पाहुणा येतो किंवा एखादा नवीन व्यक्ती येतो त्याचं आपण खूप आनंदाने स्वागत करतो, तसं हे विद्यार्थी म्हणजे पुढील भविष्यात चांगले जागरूक नागरिक बनतील आणि या ठिकाणी आमचे विद्यार्थी जेव्हा आले तर त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून त्यांचं आम्ही पुष्पगुच्छ देऊन नवागताचं स्वागत केलं। त्यानंतर त्यांना गिफ्ट दिलं, त्याचप्रमाणे गणवेश मोफत पाठ्यपुस्तक हे सुद्धा आम्ही आजच्या पहिल्या दिवशी त्यांना देऊन त्यांच्या पाऊलखुणा या शाळेमध्ये उमटाव्या आणि त्यांना आवड निर्माण व्हावी शाळेबद्दल आणि गावात एक वातावरण निर्माण व्हावं। जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस रोडावत आहे, ती कशी वाढेल या दृष्टीनं हा एक अनोखा अभिनव असा उपक्रम आम्ही इथं राबवलेला आहे। पहिले पाऊल या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा डवकी येथे कार्यक्रम घेण्यात आला व पहिल्या वर्गात दाखल विद्यार्थ्यांना सर्वांना शाळेत आणण्यात आलं। त्यांना बँड पथकाद्वारे शाळेत हसत खाचत नाचत आपण त्यांना शाळेत आणलो आणि त्यांचं पहिले पाऊल या अंतर्गत त्यांचा ठसा उमटवला पायाचा आणि त्यांना वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। भंडारा जिले में भी कल से स्कूल शुरू हो गए हैं और विद्यार्थी स्कूल में चहक रहे हैं। स्कूल खुलने के पहले ही दिन विद्यार्थियों को यूनिफॉर्म और पाठ्य पुस्तकें वितरित की गईं, जिसमें 61,677 लाभार्थी रहे। पहले दिन 1,136 स्कूलों में विद्यार्थियों को यूनिफॉर्म के साथ जूते और पाठ्य पुस्तकें भी वितरित की गईं और विद्यार्थियों का स्वागत करके खुशी को दोगुना कर दिया गया है। आज शैक्षणिक सत्र 2025-26 या निमित्त शाळा प्रवेशोत्सव इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा नवागतांचा स्वागत करणे या उद्देशाने शासनाने ठरवून दिलेले पदाधिकारी या ठिकाणी आम्हाला लाभलेले आदरणीय डॉक्टर प्रशांत पडोळे खासदार साहेब आमच्या चिखलीला त्यांनी भेट दिलीत, विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला की जेणेकरून जनसामान्य लोकांपर्यंत हा उद्देश पोहोचावा की जिल्हा परिषदची शाळा टिकली पाहिजे की ज्या ठिकाणी आमचे पदाधिकारी प्रशासनावरून इकडे अधिकारी येतात। आमचे माननीय श्री दिगुरे साहेब उपशिक्षणाधिकारी गोंदिया हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले की जेणेकरून जिल्हा परिषदची शाळामधील पटसंख्या ही टिकावी आणि हाच उद्देश शासनाच्या वतीनं आम्ही सुद्धा सफल करण्याचा प्रयत्न करीत आहोत। हालांकि स्कूल खुल चुके हैं और स्कूल खुलते ही बच्चों को पाठ्य सामग्री उपलब्ध हो रही है, इसलिए अभिभावक भी उत्साहित हैं।